अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी येथे जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीच्या कामावरून वाद निर्माण झालाय। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मंदिर आणि सभामंडपासाठी राखीव असलेल्या जागेवर टाकी उभारण्यास दिलेल्या परवानगीला अण्णा निवृत्ती गोपाळघरे यांनी हरकत घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। गोपाळघरे यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 233 मधील 1 गुंठा जागा त्यांनी जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीसाठी ग्रामपंचायतीला बक्षीस पत्राद्वारे दिली आहे। असे असताना मंदिर आणि सभामंडपासाठी राखीव असलेल्या सुमारे 2 गुंठे जागेवर पाण्याची टाकी उभारण्यास परवानगी देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे सदर परवानगी तात्काळ रद्द करून चौकशी पूर्ण होईपर्यंत काम थांबवावे अशी मागणी गोपाळघरे यांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच त्यांनी बक्षीस पत्राद्वारे दिलेल्या 1 गुंठा जागेवरच पाण्याची टाकी उभारावी आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील अमर उपोषणाला आजी-माजी सैनिकांनी पाठिंबा दिलाय। केशव गोपाळघरे, संतोष मारुती गोपाळघरे आणि बाळासाहेब तुळशीराम गोपाळघरे यांनी उपोषणाला समर्थन दिले आहे। मी माझ्या वडिलांच्या नावे 233 गट नंबरमध्ये पाण्याच्या टाकीसाठी जागा दिलेली आहे 3 वर्षापूर्वी। अजूनही कुठलंही काम चालू केलेलं नाही आणि जागा बदलण्याची त्यांची भूमिका आहे, त्याच्यामुळे मी उपोषणाला बसलो। काय आहेत? माझी एकच मागणी आहे की पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ चालू करावे व अडवलेला रस्ता मोकळा करावा। न्यूज एक्सप्रेससाठी खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट।